खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत संतापजनक प्रकार समोर आलाय। कामगारांच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार उघड झालाय। औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यातील श्री विनायक शर्मा नामक ठेकेदाराकडे ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या शेकडो कामगारांना त्या ठेकेदाराने कारखान्याच्या मालकीच्या असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील एका बंद कारखान्यात अक्षरशः गुलामासारखे डांबून ठेवले। ठेकेदाराकडील सुपरवायझरचे काम करणारे मुकेश आणि अन्य 3 साथीदार कामगारांना मारहाण करत असल्याचा आरोप या कामगारांनी केलाय। लाकडी दांडा, कमरेचा पट्टा, रबरी पाईप इत्यादी वस्तूंनी या कामगारांना मारहाण केली जाते असे पीडित कामगारांनी सांगितले। येथे कामगारांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या। हा संतापजनक प्रकार शिवरायांच्या भूमीत आणि लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी यांच्या जन्मभूमीत सहन कसा केला जातोय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या कामगारांचे आधार कार्ड, मोबाईल आणि जवळ असलेली रोख रक्कम ही ठेकेदाराने आपल्या सुपरवायझरच्या ताब्यात घेऊन ठेवलेली असल्यामुळे या कामगारांना काम सोडून निघून जाता येत नाही। हा प्रकार एक कामगार तेथून सुपरवायझरची नजर चुकवून पळाल्यामुळे मनसेचे निलेश बामणे या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला। अखेर निलेश बामणे हे काही कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि अखेर या कामगारांची सुटका तेथून करण्यात आली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।